जय क्रांती. जय. आजच्या या जयंती समारोहाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष रोहित शिंदे, माझे ज्येष्ठ मित्र मुख्यमंत्री भोंडे साहेब, बोरुडकर साहेब, संजयजी, सुजितजी आणि तिघे साहेब, भगवानरावजी कोवळे, राजेश कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, राम मंदावाड, साहेबराव पाटील, लाडका नगरीचे सरपंच, आणि व्यासपीठावर गुरागी पीठावर थोडीशी दुरुस्ती करतो. गुरागी पीठावर सर्व मान्य व्यक्ती, गुरागी पीठाच्या खाली बसलेले सगळे गुरुजन वर्ग, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज माझ्यासाठी अतिशय महत्वाचा, मोलाचा सुवर्ण क्षण समजला. ज्या शाळेत मी शिकलो, ज्या संस्थेत मी शिकलो, तुमच्यासारखाच एक विद्यार्थी मी या शाळेचा 1981 ला 5व्या वर्गात इथे प्रवेश घेतला. त्यावेळेस शाळा आणि मठामध्ये पढायची आणि त्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतरचा हा जो प्रवास मला त्यावेळेस अजितरावने आमंत्रण दिलं मला की भगवानराव कोवळे आणि अजितरावजी कुलकर्णी की आपल्याला कार्यक्रमाला यायचंय. त्यावेळेस एक मोठा प्रवास माझ्या नजरेत घडून गेला. 1981 ते BSc शिवाजी कॉलेज गंधा, 1992 हा एक मोठा प्रवास गेला. आदरणीय मुकेश्वर भाऊ भोंडकेंचा माझा खूप जवळून संबंध आलेला आहे. ते BSc थर्ड इयरला आणि BSc फर्स्ट इयरला मी मागे पडलो होतो. त्यानंतर भागवत माझे मित्र होते, कोटाल असेल, जय सरकार असेल, रेडिओ एसपी झालेले गवारकर असतील, गणेश गवारकर, आणि नेहमी भागवतला जायचो, बसायचं, गप्पा व्हायच्या. आणि त्यानंतरही भगवानरावने जे महत्वाचा उल्लेख इथे केला जॉबच्या संदर्भात, दोघ्याला जागा निघाली होती तर मुक्तेश्वर भाऊनी भगवानराव कोवळे सोबत निरोप दिला होता की प्रॅक्टिसला जर कॉलेजला जॉईन व्हायचं असेल तर ते होऊ शकत. थोडे मोठा संधी विवेकत लागल्यामुळं आलो नाही इकडे, पण मुक्तेश्वर भाऊनी मला ती संधी दिली. असा एक मोठा स्नेह संबंध, एक मोठा कार्यकाळ या संस्थेत मला गेलेला आहे. आणि त्यामुळेच एक आत्मीयता, एक भावनिकता या संस्थेविषयी आपलेपण आहे. आणि आजही अनेक मित्र, म्हणजे अशी एकही शाळा नाही की त्या शाळेमध्ये मला क्लासमेट शिक्षक म्हणून असेल, मुख्याध्यापक म्हणून असेल, अशा पद्धतीने आजही व्यासपीठावर आम्ही एकाच वर्गातले 3-4 जण आहोत. तसं राम मंदावड मी क्लासमेट आहोत, त्यानंतर साहेबराव पटेल क्लासमेट आहोत. अशा पद्धतीचं एक आपलंच वातावरण. आज मी प्रमुख पाहुणा जरी असला तरी तुमच्यासारखा मी खाली बसलेला. आता जसं मुलींनी भाषण केलं, नक्की त्या काळात माझं प्रतिनिधित्व भाषणासाठी इथं राहायचं मुलांना. अशा पद्धतीची ही शाळा, एक त्यावेळेसचं वातावरण थोडंसं इतिहासात घेऊन तुम्हाला भाईजी सोबत बोलणार आहे, मालकाबद्दल बोलणार आहे. 1981 चा काळ जर आला तर आजूबाजूला कुठेही शाळा नव्हत्या. आणि त्याच्याही अगोदर आपल्या संस्थेची जी स्थापना आहे ती 11 जून 1998 साली. त्या काळात आजूबाजूच्या परिसरात कुठेही शाळा नव्हत्या. म्हणजे अगदी बाजूचा तालुका आहे तेव्हा बिलोली तालुका होता, आता नायगाव तालुका आहे. तर कोलंबी असेल, दरेगाव असेल, हुकमारी असेल, सुगाव, उमरा, लाडका, काटकळंबाचे काही विद्यार्थी, सावळेश्वर, दहीकळंबा, गुंडा, दिंडा, सगळ्या गावची मुलं इथे शिकायला यायची. केवळ या गावचीच नाही तर नातेवाईकाकडे राहणारी मंडळी अनेक गाव, अगदी कळक्यापासून असेल, इकडं संभूची वाडी असेल, माझ्या वर्गात विद्यार्थी होते. असे दूरदूरचे विद्यार्थी इथे यायचे. आणि हे येण्यामागचे मोठं उद्दिष्ट होतं. एक लक्षात घ्या, आपलं गाव हे अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जाण्याचं सगळ्यात मोठं श्रेय नव्हे, त्याचमुळं केवळ माननीय केशवरावजी धोंगे साहेबांमुळं आज आपलं गाव हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. मीही आज स्टेजवर आहे केवळ श्री शिवाजी मोफत एज्युकेशन संस्था
या संस्थेत शिकलो. पुढे मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि आज हे जे जीवनाचा एक महत्वाचा क्षण आहे, मी असं म्हणतो फार मोठा क्षण आहे जीवनातला. तर त्या क्षणात साक्षीदार आपण सगळेजण आहात. आज मला इथे बोलण्याची संधी मिळाली, पुण्याची संधी मिळाली आणि आज निश्चितच मला माझे शिक्षक गुरुजनांची आठवण येते. मग ते त्या काळातले मुख्याध्यापक एन आर मठवती सर असतील, BJ हंपल्ले सर असतील, शामराव वाकोरे सर असतील, DK डोंबले सर असतील, आपले काशीराम बोळे सर, DK मंदावाड सर, वगावाड सर, रामकिशन शिंदे सर आणि शिक्षकेतरमध्ये विशेषतः महबूब साहेब, महमूद साहेब, ननीमुल्ला साहेब, या सगळ्या मंडळीने आम्हाला घडवलं. काही दिवस मी लाडक्याहून इथे येणं जाणं केलं तर त्यावेळेस आमचे जे सेवक वर्ग असतील, महबूब साहेब असतील, ते आमच्यासोबत येऊन नदी पार करून आम्हाला द्यायचे. त्या काळाची शिक्षणाची व्यवस्था. आता बोलताना ऐकलं की आता गाडी जाते विद्यार्थ्यांना आणायला, आम्हाला मात्र पायी यावं लागायचं. येताना रस्त्यामध्ये चिखलातून नदीतून असा प्रवास करून इथे यावं लागायचं. पण इथलच्या शिक्षणाची जी गुणवत्ता होती ती खरंच खूप चांगली होती. संध्याकाळी 6, 6:15, 6:30 पर्यंत मुख्याध्यापक मठपती सर 10वीच्या वर्गाचे क्लासेस घ्यायचे आणि दरवर्षी 1-2 मुलं तरी डिस्टिंक्शन मध्ये, म्हणजे आताचं पर्सेंटेज सोडून द्या, पण त्या काळात डिस्टिंक्शन जरी आलं तरी खूप मोठं वाटायचं आणि डिस्टिंक्शन मध्ये सतत मुलं यायची. आणि मग वर्षातून एकदा साहेबांची भेट व्हायची, संस्थेला भेट घ्यायची आणि मग त्यावेळेस साहेब येणार आणि साहेब आलं की त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्हाला अतिशय उत्सुकता वाटायची. भाषण कसं तर त्यांनी सांगितलं, भाषण हे स्फूर्ती देणारं भाषण, अंगावर काटा उभा राहायचं. ते बोलताना दंड थोपटायचे, मांड्या थोपटायचे आणि एक वेगळ्याच भावविश्वात ते आपल्याला घेऊन जायचे. आपली शिक्षणाची तळमळ जी मातोश्रीने त्यांना दिली, त्या शिक्षणाच्या तळमळीतून ते सर्व विद्यार्थी असतील, विशेषतः त्यांचा जो कल होता, त्यांनी थोडासा उल्लेख केला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादाचा किंवा ब्राह्मणवादाचा. तर इथे संस्थेमध्ये मला असं कुठं दिसलं नाही. मी जवळपास 15 वर्ष 5वी ते 10वी 6 वर्ष आणि पुढचे ग्रॅज्युएशनचे 3 असे 10 वर्ष या संस्थेत शिक्षण घेतलो. पण मला ब्राह्मण म्हणून कुठं वेगळी वागणूक मिळाली असं कुठेही दिसलं नाही. मग शिवाजी कॉलेज कंधार असेल किंवा शिवाजी शिक्षण संस्था आपली असेल, एक वेगळं होतं. पण साहेबांना असं म्हटलं जातं की ते नाही रे वाल्यांचे नेते, सुगे बुगे, दीनदलित, पददलित यांचे नेते ते होते. सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य माहिती आहे मुलांना तुम्हाला काय आहे ते? विद्या हेच जीवन, विद्या हेच जीवन, अविद्या हेच मरण. लक्षात. तर हे घोषवाक्य, हे ब्रीदवाक्य आपल्या संस्थेचं. विद्या किती महत्वाची आहे आणि विद्येशिवाय पर्याय नाही, ह्या गोष्टी साहेबांनी आपण कृतीत आणल्या. साहेबाचा विचार, साहेबाविषयी विद्यार्थी भगिनींनी खूप माहिती सांगितली. त्यांनी माझं अर्ध काम पूर्ण केलं आणि मुक्तेश्वर भाऊ तर प्रश्नच नाही, त्यांचे वडील होते. मी सांगण्यापेक्षा त्यांच्या ज्या भावना आहेत, स्वतःचे अनुभव आहेत, ते खूप अप्रतिम असे होते, खूप महत्वाचे होते, हृदयाला भिडणारे होते. तो काळ, साहेबांचा जन्म झाला तो काळ पारतंत्र्याचा होता आणि आपला विभाग हा मराठवाडा विभाग हा तर वेगळंच पारतंत्र्य. म्हणजे इंग्रजाच्या भारतामध्ये किमान काही विकास तरी व्हायचा, पण आपण होतो हैदराबाद स्टेटमध्ये. मला कल्पना नसेल की निजामी राजवट काय होती. अन्याय, अत्याचार याचा सगळीकडे डोंगर साचला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय भाई केशवराव धोंडगेंचा जन्म सगळ्यांनी सांगितलं गौळ येथे झाला, त्यांच्या मामाच्या घरी नारायणराव तेलंग. तर अशा या गरिबी परिस्थितीमध्ये संघर्षाच्या काळात त्यांचा जन्म झाला. मागच्या वर्षी मला अंबुलगा ते गौळ एक 2 किलोमीटरचा प्रवास, 1-3 किलोमीटरचा प्रवास करण्याचा योग आला. मी गाडीनं प्रवास केला, पण मला त्यावेळेस आठवलं की साहेब तेवढा अंतर कसे कापतात. आणि मुलांनी सांगितलं डोक्याला हे. त्याच्यात अजून किस्सा असा आहे की जी मोठी मुलं होती ती साहेबाच्या डोक्यावर दप्तर द्यायची.
म्हणजे सगळ्यांचे दप्तर जमा करायचं साहेबाच्या डोक्यावर द्यायचं. म्हणजे ते एकतर चालावं लागायचं लहान असताना, प्लस डोक्यावर दप्तर घ्यावं लागायचं. अशा पद्धतीत अतिशय कठीण काळ हा होता. तरी पण म्हणजे साहेबाचे 2 प्रसंग फक्त मला इथे सांगावेच वाटत. म्हणजे आनंदी कसे राहतो भाऊनी त्यांच्या आनंदी राहण्याचं किंवा त्या क्षणाला जोडून घेण्याचं हे सांगितलं. माझ्या डोळ्यासमोर 2 क्षण जे येतात ते एक क्षण जो आहे साहेबांचा मुंबई विधानसभेच्या विधानमंडळामध्ये सत्याग्रह होता आणि त्यावेळेस येताना कंधारचा एक गाडीमध्ये अशी की ते अशा पद्धतीने आनंद व्यक्त करते. म्हणजे वय 100 पार केलेलं, ऑपरेशन झालेलं आणि त्यांचा सत्कार ज्यावेळेस होत होतं ती गाडीमध्ये जो आनंद व्यक्त करत होते तो एक क्षण म्हणजे जीवनातलं रहस्य, जीवनातलं आनंदमय राहण्याचं जे रहस्य होतं तो एक क्षण. आणि बाकी जे विद्यार्थी दशेतलं सांगतो त्यांचं की विद्यार्थी दशेमध्ये हे सगळे जरी त्रास असले तरी ते आपल्यासारखेच खोटं होतं. की मग कुठेतरी आंबे खा, कुठेतरी चिंचा पाडून खा, कोणाच्या शेतातलं काही उचलून आण. एकदा त्यांना खिचडी करायची ठरवली मित्रांनी आणि मग केशवरावजींना सांगितलं. केशवरावजींना त्यावेळेस ते गोऱ्या रंगाचे असल्यामुळं भुऱ्या म्हणायचे. भुऱ्या हा शब्द होता त्यांच्यासाठी. आणि मग सांगितलं भुऱ्या तू तांदूळ आणायचं. आता तांदूळ आणायचे कसे, तर त्यांच्या आयुष्यातली पहिली चोरी त्या दिवशी त्यांनी घरचेच तांदूळ चोरून खिचीसाठी दिले. तर असे साहेब आपल्यासारखेच होते, वेगळे नव्हते, पण त्यांचे विचार खूप मोठे होते, त्यांचे श्रम खूप मोठे होते. ते घडत गेले. त्याच्या पाठीमागे मोठं योगदान होतं मातोश्री मुक्ताईचं. मातोश्री मुक्ताईचा एक शब्द जसं सांगितलं की आई वडिलांचा आदर, मातोश्रीबद्दल खूप आदर होता त्यांना आणि तसंच त्यांचं मार्गदर्शन होतं. ते शालेय शिक्षण समूह आंबोल्याचं बहादरपुराला आले. बहादरपुरानंतर कंधारला काही दिवस शिक्षण घेतलं आणि कंधार नंतर 8वी वर्गासाठी ते अंबेजोगाईला गेले. आणि नेमकं तिथे गेल्यानंतर प्लेगची साथ. तुम्हाला आता माहिती नाही, आपण कोरोनाचा अनुभव घेतला, प्लेगचा अनुभव आपण घेतलेला नाहीये, पण प्लेग महान भीषण रोग होता आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये गावात राहणं शक्य नव्हतं. अंबेजोगाईला शेतात राहायचं, भुईमुगाच्या शेंगा खा, कुठलं बाकी कंदमुळं खा. अशा पद्धतीचं 1 वर्ष अतिशय परिश्रमाचं. सगळ्यांचं म्हणणं होतं मित्रमंडळी तू वापस ये, पण ते वापस आले नाहीत. तिथे 8वी पूर्ण केली आणि नंतर नांदेड येथे येऊन 9वी आणि 10वी मदरसे फोकानिया या शाळेमध्ये. त्याच काळात हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा जात होता. 9 ऑगस्ट 1942ला चलेजाव चळवळ सुरू झाली आणि त्या मराठवाडा विभागातही हैदराबाद राज्यातही याचं लोण बसत होतं. साहेब पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. आताच आपण त्याला छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो. तिथे मराठा बोर्डिंगमध्ये ते राहिले. बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुन्हा तिथे चळवळीमध्ये झेंडा सत्याग्रहामध्ये ते सहभागी झाले. त्यांनी झेंडा सर्वात पुढे घेतला आणि झेंडा घेऊन पुढे जात असताना निजामाचे पोलीस समोर आले. त्यांनी अक्षरशः लाठी काठ्यांनी केशवरावजींना मारलं, पण केशवरावनी शेवटपर्यंत तुमचा जो झेंडा होता, ध्वज होता, तिरंगा ध्वज होता, तो खाली पडू दिला. हा ध्वज सतत उंच ठेवा आणि वंदे मातरम म्हणत, त्या काळात वंदे मातरम म्हणायला बंदी होती, तर वंदे मातरम म्हणत त्यांनी तो ध्वज उंचावला आणि आपल्या मातृभूमीच्या साठी त्यांनी आपलं कंठर बाणा तिथे दाखवून दिला. इथून त्यांच्या जडणघडणीला सुरुवात झाली आणि 10वी पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण आपल्याकडे उपलब्ध नव्हतं, कॉलेज नव्हते आणि त्याच्यामुळं मग ते गेले अमरावतीला. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या संस्थेमध्ये मागच्याच महिन्यात एका कार्यक्रमानिमित्त मी अकोल्याला गेलो होतो. त्याच संस्थेमध्ये पीएचडीचा भाग होता आणि मी एक्सपर्ट होतो. त्यावेळेस मला तिथे आठवलं त्या संस्थेचं जे मोठेपण आहे ते साहेबांनी पाहिलं होतं. पंजाबराव देशमुखांचं कार्य त्यांनी पाहिलं होतं आणि तो आदर्श ठेवून त्यांनी
गवळं आल्यानंतर वापस आल्यानंतर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. आता अनेकांना मोफत हा शब्द खटकायचा. याच्यावर मी शिवाजी कॉलेजला असताना बऱ्याच वेळा ऐकलेले की मोफत हा शब्दाबद्दल काय काय त्रास झाला, मोफत ठेवण्याबद्दल, म्हणजे की मोफत हा शब्द काढून टाकावा असं अनेक लोकांना वाटायचं. पण साहेबाचा अट्टाहास होता की मोफत हा शब्द असलाच पाहिजे. ती श्री शिवाजी एज्युकेशन संस्था होती आणि साहेबांनी जी उभारली ती श्री शिवाजी मोफत एज्युकेशन संस्था. असं एक मोठं काम साहेबांनी केलं. त्या काळात संस्था स्थापन करणे, आजची परिस्थिती खूप वेगळी. आज प्रत्येक जण उठतोय संस्था काढतोय. म्हणजे अनेक संस्था चालक असे त्यांना घर नाही पण त्यांची संस्था आहे. का तर संस्थेतून काहीतरी मिळते, उत्पन्नाचं साधन, ही भावना होती. त्या काळात तसं नव्हतं. म्हणजे काल वडिलांची मी चर्चा करत होतो तर ते म्हणाले 1956-57 इथे वर्गणी जमा करतो. मग अन्नधान्य असेल किंवा वर्गणी जमा असेल तर वडील सांगत होते मी वडिलांकडून त्यावेळेस 51 रुपये काहीतरी घेऊन आदरणीय दगडूजी पाटील साहेब यांना मी दिले होते. इथलच्या संस्थेच्या वाटाप्रमाणे देणगी. अशा पद्धतीचं अजिराव पाटील असतील, चंद्रराव गोरकुलेचे असतील, आदरणीय दगडूजी पाटील शिंदे असतील, या सगळ्यांनी इथलची जी शाखा जी आहे ब्रँच ती ओपन करण्यामध्ये. केवळ हेच नाही तर गोरगरिबांना प्रश्न हा होता जेवणाचा. शिक्षण महत्वाचं नव्हतं, शिक्षण घ्यावं असं वाटायचंच नाही. आणि मग ज्यांना शिक्षण पाहायचं तर मग खायचं काय. कारण बालमजुरी आता आपण बंद झाली अशी म्हणतोय, किती बंद झाली पण माहिती नाही. पण त्या काळात मुलं कुठं कापूस आहे, शेतातली कामं आहेत, शिकायचं कशासाठी हा प्रश्न होता. तर मग त्यांना आधी बोर्डिंगची व्यवस्था करायची आणि अशा पद्धतीची बोर्डिंग कंधारमध्ये त्यांनी अगोदर स्थापन केली. आणि मग त्या बोर्डिंगमध्ये काय करायचं, मातोश्रीनी भाकरी करायच्या. आदरणीय गुरुरावजी कुरडे असतील, पेटकर असतील, या सगळ्यांनी त्या भाकरी उचलायच्या आणि कंधारला न्यायच्या. त्यावेळेस 7 ते 8 विद्यार्थी त्या बोर्डिंगमध्ये. अशा पद्धतीने ही जी सुरुवात झाली शालेय शिक्षणाची आणि त्या शालेय शिक्षणातून विद्यार्थी घडत गेले आणि मग संस्था त्या शाखाही वाढत गेल्या. आपण 11 जून 1958 ही संस्था केवळ एक स्थापन झाली. तर बोलू नका प्लीज, इकडे ऐका, मी प्रश्न विचारणार आहे. मी जे बोलणार आहे त्याच्यावर शेवटी प्रत्येकाला प्रश्न विचारणार, माझं लक्ष देऊन ऐकायचं. लक्षात आलं? प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील. मग साहेबांनी अशा बोर्डिंग चालू केल्या आणि त्याचबरोबर 1951 मध्ये आपण सांगत होते संस्थेची स्थापना झाली. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण त्या उद्घाटनाला आले होते आणि योगायोगानं साहेब त्यावेळेस म्हणजे पहिल्याच इलेक्शनला लढले नाही, दुसऱ्या इलेक्शनला ते लढले 1952 आणि 1957च्या इलेक्शनमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले शेतकरी कामगार पक्षातर्फे. तर त्या इलेक्शनच्या नंतर त्यावेळेसचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण त्या कार्यक्रमाला उद्घाटनाला होते सोनपेठच्या शाळेच्या. आणि त्यावेळेस त्यांनी एक शपथ घेतली. शपथ कोणती असेल? आताचे विद्यार्थी, आताची मुलं माझं लग्न होऊ दे म्हणून शपथ घेतात का नाही? पण त्यांनी शपथ घेतली जोपर्यंत मी कॉलेज स्थापन करणार नाही तोपर्यंत लग्न करणार. एक आगळी वेगळी शपथ त्यांनी घेतली. आता तो कॉलेजचा स्थापनेचा तर इतिहास फार खूप मोठा इतिहास आहे आणि डोळे पाणावणारा इतिहास. संस्थेची स्थापना केली, कॉलेज सुरुवात झालं आणि मध्येच विद्यापीठांना सांगितलं की तुमच्या संस्थेला मान्यता देता येणार नाही. एक समिती आली आणि त्यांनी सांगितलं की हे नाहीये. काय कारण सांगितलं तर शिक्षकांना पगार नाही. जे निधीतून कॉलेज चाललं होतं शिक्षकांना पगार देणं शक्य नव्हतं. तरी पण आदरणीय भाईजींनी, भाई गुरुनाथराव कुरडेंनी समितीला सांगितलं की नाही आम्ही पगार देऊ, मागं पुढे देऊ. पण समितीने ऐकलं नाही आणि सगळ्यांचा एक सल्ला असा आला की साहेबांना मुंबईत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. हा जो प्रसंग आहे मी अनेक वेळा अनेक वक्त्याच्या तोंडातून ऐकला. अतिशय भावनिक प्रसंग आहे, डोळ्याला पाणी आणण्यासारखा प्रसंग आहे. ती मातोश्री शेवटच्या घटिका मोजत होत्या. मातोश्री मुक्ताई शेवटच्या घटिका मोजत होत्या आणि भाऊने सांगितलं की आईबद्दलचं त्यांचं काय प्रेम होते. एकीकडे शिवाजी कॉलेजची मान्यता आणि एकीकडे आईचे शेवटचे क्षण.
मुक्ताईने त्यांना जवळ बोललं, बापू मी तुझी एकट्याची आई आहे. ही संस्था, शाळा, कॉलेज हे हजारो लेकरं जगणार आहेत, हजारो लोक शिकणार आहेत. तू आधी तिथे जा. मुंबईला गेले त्यावेळेस मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ते भेटले. वसंतराव नाईकाला परिस्थिती लक्षात आली. त्यांनी संस्थेला मान्यता तर दिली, पण 5,000चा चेक त्यांनी दिला की आपली संस्था पुढे गेली पाहिजे. तुम्ही जे काम करत आहात ते खूप काम महत्वाचं आहे आणि तुम्ही पुढे नेलं पाहिजे. त्याच क्षणी इकडे मातोश्रीचं दुःखद निधन झालं. त्यावेळेस फोन नव्हते, त्यावेळेस मोबाईल नव्हते. मग त्यावेळेस मला वाटतं भाजपरातील कोणतरी व्यक्ती नांदेडला गेली. तिथून नांदेडून टेलिग्राम मंत्रालयात फोन केला. मंत्रालयातून त्यांना सांगण्यात आलं आणि मग तिथून त्यांचा रात्रभर प्रवास आणि मग ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत इथे आले आणि मग म्हणजे एकीकडे आनंदाचा क्षण, संघर्षातून, खूप संघर्षातून कॉलेजला मान्यता मिळाली. ज्या महाविद्यालयासाठी त्यांनी पण केला होता की जोपर्यंत कॉलेजला मान्यता मिळणार नाही, कॉलेज स्थापन करणार नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, अशा कॉलेजच्या मान्यतेसाठी ते गेले, मान्यता मिळाली. हा आनंदाचा क्षण. त्याच वेळी मातोश्रीचं दुःख निधन, असे एक खूप भावनिक क्षण असा त्यांना पुढे जावं लागलं आणि त्या क्षणातून ते सावरले आणि पुढची वाटचाल सुरू. आमदार म्हणून त्यांचं केलेलं काम खूप मोठं आहे. एकच सांगतो की आज एका टर्म नंतर आपण दुसऱ्यांदा आमदार होतो की नाही असा महाराष्ट्रातला कोणीही आमदार सांगू शकणार नाही. मी आज निवडून आलो, पुढच्या वेळेस नक्की निवडून येईल. पण भाई 6 वेळ निवडून आले. केवळ विधानसभेलाच नाही तर लोकसभेलाही ते निवडून आले. केवळ तेच आले नाही तर त्यांनी गुरुनाथरावला सुद्धा निवडून आणलं. हे कशामुळे येतं? ही ताकद कुठली आहे? त्या काळात पैसा चालत होता का? कधीच नाही. मध्ये विद्यापीठामध्ये शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त एक भाषण व्याख्यान ठेवलं. तर शंकररावजी चव्हाणनी धर्माबाद मधून विधानसभा निवडून, त्यावेळेचा खर्च होता पूर्ण विधानसभा निवडणुकीचा 250 रुपये. म्हणजे त्या काळात खर्च ही गौण बाब होती. तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचता, लोकांना आपलं कसं वाटतं हे महत्वाचं होतं. आणि साहेबांनी 6 टर्म कुठल्याही पैशाचा खर्च न करता, कुठलेही आर्थिक पैसे न देता, कोणाला मतदानासाठी, प्रचारासाठी, आणण्यासाठी कुठेही पैसे नाही, स्वतः जायचं, त्यांच्याच घरची भाकर खायची, गुरडीतली भाकर खायची, माय म्हणायचं, माऊली म्हणायचं आणि निवडणूक लढवायची. आणि मग निवडून आल्यानंतर काय केलं त्यांनी? खूप कामं केली. कुठे? रस्ते नव्हते. आमच्या लहानपणी सुद्धा एकतर मला औराळला पायी जावं लागायचं किंवा कोलंबीला गावात बस यायची. हे गाव असं होतं की आजूबाजूला कुठेच काय. आणि अशा गावात जाणं म्हणजे पायी पायी जायचं आणि तिथे जाऊन शाळा पाहायच्या, संस्थेची देखभाल करायची, या सगळ्या गोष्टी करताना केशवरावजींनी इथे रस्ते झाले पाहिजे, दळणवळणाचे साधनं झाले पाहिजे, वीज आली पाहिजे. मला पाहत होतो की इलेक्ट्रिसिटी येण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. गावोगाव विद्युत पुरवठा झाला पाहिजे, एमएसपी गेली पाहिजे, या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले. आणि मग प्रत्येक गोष्टीला म्हणजे आर्थिक विकास अगदी MIDC खंडार तालुक्यात आणण्यापर्यंत त्यांनी आपले परिश्रम घेतले. हा राजकीय प्रवास असेल, आर्थिक प्रवास असेल, सगळ्यात महत्वाचा जो प्रवास आहे तो त्यांचा सामाजिक प्रवास आहे. केशवरावजी हे समाज उद्धारक म्हणून गणले जातात. समाज सेवक, समाज उद्धारक. त्यांच्या जीवनातले 2-3 प्रसंग असे सांगतो की त्यांनी समाजासाठी काय केलं. त्यांनी जातीभेद कधीही पाळला नाही. त्यांचा हट्ट होता की मी आंतरजातीय विवाहच करत. पण मातोश्रींनी त्याला थोडासा विरोध केला. त्याची कारण वेगळी होती आणि त्यांना आंतरजातीय विवाह करता आला नाही. पण असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे अगदी 2010 साली तिथेच्या एका पुजारीने काही मातंग भगिनींना मंदिरात येऊ दिलं नाही. त्यावेळेस तिथे जाऊन भांडले. त्यांना सांगितलं याच्या पुढे जर असं करशील तर आत्ता सोडतोय, पण याच्या पुढे मी तुला सोडणार नाही. त्याच्यानंतर वैदिक समाज
हा फार मोठा वैद्य समाज गंधारमध्ये होता. तर तो वैद्य समाज त्यांना घरं निवासस्थान बसून बनवून द्यायचं काम केलं आणि त्याचं उद्घाटन शेकापचे ज्येष्ठ नेते एन डी पाटलाच्या हस्ते त्यांनी केलं. त्याचबरोबर आता आमच्या लहानपणी सुद्धा वडर समाजच्या स्त्रिया महिला भगिनी चोळी घालायच्या, त्याच्यासाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला आणि सगळ्या भगिनींना चोळी घालण्यासाठी त्यांनी कंपल्सरी केली की घातलं पाहिजे. त्यांना पटवून दिलं की आपण चोळी घालतो. अगदी छोटे छोटे मुद्दे आहेत, पण समाजासाठी म्हणजे सर्व धर्म समभाव असेल, जाती अंत असेल, अंधश्रद्धा निर्मूलनात एक फार मोठं योगदान साहेबाचं आहे. त्यांची जी पुस्तकं पाहिलात ना तर लक्षात येईल की अंधश्रद्धा कशी वाईट आहे ही त्यांनी जागोजागी पडवली. त्याच्या पुढच्या ज्या प्रवाही आहेत त्या अतिशय तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी बांधवांनो, आपल्याला आज वाचन करायचं म्हणलं की कंटाळा येतो. सगळी उपलब्ध साधन आहेत. केशवरावजी भोंगे साहेबांचं वाचन जर पाहिलं तर खूप प्रचंड असं वाचन केलेलं आहे. त्या काळात मंत्रालयात विधानसभेत जाऊन ते वाचन करायचे. अनेक पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. अनेक वाचनालयाची स्थापना त्यांनी केली. ते केवळ वाचले नाही तर वाचनाच्या नंतर त्याचं परीक्षण करायचं. रामायण वाचलं, महाभारत वाचलं. रामायणातून त्यांनी शंभूकाचा कुणी राम व त्याची वानरशाही हा ग्रंथ लिहिला. आज आपल्याला ते पटणार नाहीत गोष्टी, पण त्यांचं जे लिखाण आहे, विचारसरणी आहे, अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. अनेक जे समज आहेत, अनेक जे प्रस्थापित समज आहेत, त्या प्रस्थापित समजाला तडे देण्याचं काम, सत्य मांडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाई केशवरावजी धोंडी यांनी. ते कोणालाच घाबरले नाही. त्यांच्याविषयी सांगितलं जातं की प्र के आत्रे आणि त्यांचं सतत वाद व्हायचे. प्रकात्रेचं आणि यांचं जे वैचारिक मतभेद होते ते तीव्र मतभेद होते आणि मग ते मराठामधून लिहायचे मुंबईला आणि मग साहेबांकडे जयक्रांती सुरू केली आणि जयक्रांतीतून ते जायचे. अगदी जयक्रांतीची स्थापना सुद्धा त्यांनी एका मागास महिलेच्या हातानं, मागासवर्गीय भगिनीच्या हातानं त्या जयक्रांतीचं उद्घाटन केलं. समाजासाठी सतत धडपडणारे, समाजाचा उद्धार करणारे, नाहिरीवाले, दीनदलित, पददलित यांच्यासाठी सतत ते कार्य केलं. हे अशी काही उदाहरणं आहेत, अशी शेकडोनी उदाहरणं आहेत. आता सर सांगत होतो की दिवसभर जरी बोललो तर साहेबांविषयी खूप कमी आहे. अशा पद्धतीचं समाज उद्धाराचं काम, समाजसेवेचं काम त्यांनी फार मोठं केलं. शिक्षणाची तर क्रांतीच केली. म्हणजे ज्ञानगंगा गावोगावी घरोघरी आणण्याचं काम साहेबांनी केलं. क्षेत्राचा आर्थिक विकास केला, सामाजिक विकास केला, भौगोलिक परिस्थितीमध्ये वेगवेगळे बदल घडून आणले. त्याच्याही बरोबर त्यांनी जे काम केलं ते आपला इतिहास जपण्याचं.